माणसाच्या जीवनात संकट येतात. जीवन असलं की संकट असतं, त्या संकटावर मात करायची असते, हारायचं नसतं. तर दरवर्षी पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो. या हुमणी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता याला उपाययोजना म्हणून काही उपाययोजना करणं गरजेचं असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे जे किडे भुंगेरे म्हणतो आपण, ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर मिलनासाठी बोर, बाबूळ यांच्या या लोंबणाऱ्या फांद्या असतात. या लोंबणाऱ्या फांद्याला नर आणि मादी हे चिटकलेले असतात आणि हे हे खाली पाडणं आणि यांचं मिलन न होऊ देणं याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणे. सगळ्यात महत्त्वाचे जे ह्या लोंबणाऱ्या फांद्या आहेत, याला छाटणी जर केली तर ते भुंगेरे याला चिटकणार नाहीत, त्यांचं मिलन होणार नाही आणि मिलन झाल्यानंतर नर हा मरून जातो आणि मादी 15 सेंटीमीटर किंवा 1 फुटापर्यंत खाली जिथं कुठं जागा असेल तिथं अंडे घालते आणि एक मादी 50 ते 60 अंडे देते आणि या अंड्यापासून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो. तर प्रकाश सापळे, त्याचबरोबर कडुनिंब, बोर, बाबूळ हे जे झाडं आहेत, हे झाडं ते फांद्या लोंबणाऱ्या फांद्या आहेत, याची छाटणी करा, प्रकाश सापळे लावा आणि येणाऱ्या हंगामात हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा नायनाट झाला पाहिजेत. आणि एकानंच करणं गरजेचं नाही, आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहेत, शेतकरी आहेत, यांनी ही उपाययोजना करावी आणि सगळे मिळून हे जर केलं तर हुमणी अळीचा निश्चितच प्रादुर्भाव कमी होईल. तर महागडी औषधं वापरल्यापेक्षा ह्या ज्या काही छोटे संकल्पना आहेत, ह्या छोटे प्रयोग आहेत, हे करून पहा. आणि हे पण आपण इकडं बघतो, हे पण लिंबाचे झाडं आहेत. तर या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे हे लोंबणाऱ्या फांद्या आहेत ह्या छाटून टाकल्या आणि याच्यामुळं भुंगेऱ्याचं मिलन होणार नाही आणि मिलन नाही झाल्यामुळं त्याच्यापासून अळी अंडी घालणार नाही आणि ती गोळा